नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक महत्त्वाचा जी.आर. पाहणार आहोत, ज्यामध्ये बायोगॅस योजना अंतर्गत सरकारने मोठा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा जी.आर. 20 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झाला आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुम्हाला थेट फायदा होऊ शकतो. तर या जी.आर.ची बेसिक माहिती पाहूया. तर हा जी.आर. आहे नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम म्हणजे NNBOMP. ही योजना 100% केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. शेतकऱ्यांना बायोगॅस प्लांट बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेद्वारे गॅस तयार होतो, सेंद्रिय खत मिळते आणि शेती खर्च कमी होतो. नंतर निधी वितरण पाहूया. तर या जी.आर.मध्ये एकूण 93,01,832 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 36,83,650 रुपये थेट लाभार्थ्यांना DBTद्वारे दिले गेले आहेत. तसेच पहिला हप्ता आधीच देण्यात आला होता. आता दुसरा हप्ता मंजूर करण्यात आला आहे. नंतर टर्नकी फी म्हणजे काय? तर बायोगॅस प्लांट बसवताना काही खर्च होतो, त्यासाठी सरकार टर्नकी फी देते. प्रति प्लांट एकूण रुपये 3,000. पहिला हप्ता रुपये 1,500 आणि दुसरा हप्ता रुपये 1,500. आता हा दुसरा हप्ता वितरित केला जात आहे. नंतर जिल्ह्यानुसार निधी पाहूया. तर या जी.आर.मध्ये महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांना निधी वाटप करण्यात आली आहे. एकूण 4,863 बायोगॅस प्लांट लाभार्थी. रुपये 56,17,500 दुसरा हप्ता वितरित. जसे उदाहरण पुणे 7,57,500 रुपये, अहमदनगर 7,65,000 रुपये, कोल्हापूर 15,22,500 रुपये. म्हणजेच सर्व जिल्ह्यांना त्यांच्या मागणीनुसार निधी दिला आहे. नंतर महत्त्वाच्या अटी. तर हा निधी PFMS प्रणालीद्वारे म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर दिला जाईल. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. जिल्हा परिषद व अधिकारी. तर निधी योग्य लाभार्थ्यांना देण्याची जबाबदारी जिल्हा परिषद व अधिकारी यांची. उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजे UC एप्रिल 2026 पर्यंत देणे आवश्यक. नंतर ही योजना केंद्र सरकारची 100% योजना आहे. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर. गॅस प्लस खत दोन्ही मिळते. त्यामुळे ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना आता दुसरा हप्ता मिळणार आहे. तर मित्रांनो, हा जी.आर. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या जी.आर.ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी.आर.ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी.आर. अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.